नमस्कार मंडळी. भरजरी साड्यांवर योग्य पारंपरिक दागिने घातले की हा लुक छान दिसतो. या दागिन्यांमुळे तुमचा मराठमोळा लुक हा परिपूर्ण होतो. प्रत्येक भागानुसार या दागिन्यांचे प्रकार असतात. या निमित्त आपण आज काही पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांबद्दल जाणून घेऊया. ठुशी हा अत्यंत जुना असा दागिना आहे. नऊवारी साडीवर ही ठुशी अतिशय छान दिसते. गळ्यात घातला जाणारा हा दागिन्यांचा प्रकार आहे. ठुशी बारीक पण्यांमध्ये गुंफलेली असते. तसेच याचे मोरनी ठुशी, मोहनमाळ ठुशी असे देखील प्रकार आहे. काटाची किंवा खणाच्या साडीवर ही ठुशी शोभून दिसते. चिंचपेटी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यातील प्रकारातील लोकप्रिय असा दागिना आहे. या दागिन्यावर चिंचच्या आकाराच्या छोट्या पेट्या तयार केल्या जातात. त्यात मोती किंवा हिऱ्यांनी आकर्षक सजावट केली जाते. नऊवारी किंवा सहावारी काठापदराच्या साडीवर चिंचपेटी अतिशय खुलून दिसते. कोल्हापुरी साज हा बहुतांश महाराष्ट्रीयन महिलांच्या आवडीचा दागिना आहे. तर कोल्हापुरी साज शिवाय मराठमोळा लुक हा अपूर्णच आहे. कोल्हापुरी साज या दागिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा लाखेवर तयार केलेला आहे. यात कमळ, मासा, नाग अशा विविध प्रकारचे सुबक नक्षीकाम केले जाते. बोरमाळ महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये आणखी एक प्रकार बोरमाळ आहे. यामध्ये लहान बोराच्या आकाराचे मणी जोडलेले असतात, म्हणून याला बोरमाळ असे म्हटले जाते. 2 किंवा 3 पदरी बोरमाळ काठापदराच्या साडीवर खुलून दिसतात. मोराच्या आकारातील लहान आणि मोठे मणी असलेली बोरमाळ ऑक्सिडाइज प्रकारातही खुलून दिसते. राणीहार मराठमोळ्या दागिन्यांमध्ये राणीहार देखील अतिशय सुंदर दागिना आहे. राणीहार हा सगळ्या हारांची शान मानला जातो. यामुळे गळा भरलेला दिसतो. 1, 2 किंवा 3 पदरी राणीहार घातल्याने पूर्ण गळा भरल्यासारखा दिसतो. नथ यासाठी तुमचा मराठमोळा साज हा पूर्ण होऊ शकत नाही. नाकात घातला जाणारा अत्यंत पारंपरिक दागिना आहे. अनेक प्रकारांमध्ये ही नथ उपलब्ध असते. मोती, हिरा अशा प्रत्येक डिझाईनमध्ये शोभूनच दिसते. शिवाय आजकाल ऑक्सिडाइज नथ देखील मिळते. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.